क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सध्या बदलत्या वातावरणामुळे नाशिक शहरात पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पावसाळापूर्व नाले गटार सफाई करणं महानगरपालिकेचे कर्तव्य असून देखील नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 29 मधील साईबाबा नगर येथील मुख्य गटारीचा सांडपाणी नाला हा बऱ्याच दिवसांपासून घाण व अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी इथून वाहत आहे व त्याला लागूनच नवीन जॉगिंग ट्रॅक बनवलाय। दररोज येथून नागरिक, महिला व लहान मुले शतपावलीसाठी फिरत असतात। नाल्याच्या घाण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तरी आजूबाजूला परिसरात दाट वस्ती आहे, मच्छर डासांचा त्रास वाढलाय। जर हे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्यात आले नाहीत तर परिसरातील नागरिकांना घेऊन जन आंदोलन करू। नाल्यातील घाण कचरा मनपा अधिकाऱ्यांच्या दालनात आणून टाकू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवचंद केदारे यांनी मनपा प्रशासनाला दिला। तरी मनपा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा आणि पावसाळ्यापूर्वी पावसाळी नाले स्वच्छ करावे अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न खूप मोठा आहे। काही आमच्या इथले जे मोकळे नाले आहेत तिथे खूप दुर्गंधी पण आहे आणि आता नवीनच आमच्या इथे जॉगिंग ट्रॅक झालेला आहे। तिथे लोक फिरतात, येतात जातात, तर त्या नाल्यामधनं असा घाणेरडा वास येतो, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो आणि आम्ही वारंवार सांगतो का या नाले साफ करा आणि त्या नाल्यामधली जी प्रॉपर घाण असते ती काढून टाका। पण जे महापालिकेचे काही कर्मचारी आहेत ते फक्त त्याच्यात जी घाण जमा होते ती एका साईडला लावून देता आणि पाणी मोकळं करून देता। पाणी मोकळं न करता त्याच्यामधली जी घाण साचलेली आहे, ती माती साचलेली, ते दगडं आहे, ते कचरा आहे, त्याच्यामधला तो खरा ॲक्च्युली उचलला गेला पाहिजे, तेव्हा तो साफ होतो। मी प्रशासनाला व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की याच्या लवकरात लवकर या नाल्यामधला जो काही कचरा असेल तो भरून टाकावा, नाहीतर सर्व आम्ही नागरिक मिळून महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या ऑफिसपाशी इथला जो काही कचरा असेल तो उचलून आम्ही तिथं ऑफिसला टाकू, हे आमचं आव्हान आहे नागरिकांतर्फे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।